नाशिककर आपणास माहिती आहे की या महिन्यातच म्हणजे आपण 16 तारखेपासून नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा CK नायडू ट्रॉफीचा सामना होणार आहे. आणि त्याचबरोबर पुढील महिन्यात रणजी ट्रॉफीचे 2 सामने आपल्याला नाशिकला मिळाले. या सर्व गप्पा गोष्टी आपण नाशिकचे म्हणजेच NDCAचे खजिनदार हेमंत देशपांडे यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, प्रथमतः मला सांगा की आपला क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला? लहानपणापासून आउटडोर गेम खेळायची मला फार आवड होती. त्यामुळे मी बाहेर, आमच्या इथे ग्राउंड पण मोठं होतं, तिथे बाहेरच खेळायचो. पुन्हा मुंबईला गेलो तेव्हा माझ्या आजोबांच्या इथे समोर हे होतं, माटुंग्याचं रुईया कॉलेजचं ग्राउंड होतं. तिथे आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याची आवड निर्माण झाली. सर, आपलं म्हणजे सुरुवात कुठून झाली? नाशिकपासून का इतर कोणत्या जिल्ह्यापासून का? नाही, पहिल्यांदा नाशिकपासूनच सुरू झाली. नाशिकला इथे सुरू केल्यानंतर नाशिक रोड कॉलेजकडून खेळलो. त्यावेळेस मी जेव्हा होतो 12वीपर्यंत. आणि नंतर तिथून मला पुढे पुण्याला ॲडमिशन मिळाली नाही, जरा कमी मार्क पडले मला. बरोबर. म्हणून मग मी कराडला मला ॲडमिशन मिळाली. तर कराडला गेल्यानंतर वडील म्हणाले होते की आता खेळायचं नाही, की आता तू अभ्यासाकडे लक्ष दे. पण तरी सिलेक्शनच्या वेळेस मी गेलो खाली, आणि ते हार्डिकर सर म्हणून की ज्यांनी मला शेवटपर्यंत साथ दिली क्रिकेटमध्ये आणि बाकीच्या याच्यासाठी, त्यांनी मला सांगितलं की तू उद्यापासून खेळायला यायचं. म्हटलं सर माझ्याकडे बूट नाहीत. तर मला म्हणाले माझ्या मुलाचे बूट तुला देतो. सतीश म्हणून त्यांचा मुलगा होता, त्याचे बूट दिले. म्हणजे सॉक्स तर आणू शकशील की नाही? म्हटलं सॉक्स आणतो. आणि मग सकाळी ते 6 वाजता विकेटच्या मागे हातात ग्लोव्ज घालून बसायचे आणि मी डावखोरा चालू करायचो. अशा प्रॅक्टिसनी मी तयार झालो. हळूहळू त्यांनी मला डेव्हलप केलं आणि मग मी तिथे इंटर कॉलेजिएट खेळलो. तेव्हा आम्ही इंटर कॉलेजिएटला पहिल्याच वर्षी विनर झालो. नंतर झोनला गेलो. झोनला पण आमची मॅच फायनलला कोल्हापूर SGM कॉलेज कोल्हापूरवर झाली. त्याच्यामध्ये इंदुलकर बंधू, शिवाजी इंदुलकर आणि तसे कुचबिहार ट्रॉफी खेळलेले चांगले कसलेले प्लेयर होते. नंतर त्यांच्यावर मॅच सुरू झाली. त्याने आमचे पहिले बॉलर्स तर सगळ्यांना प्रॅक्टिसमुळे त्यांना माहिती होते कशा खेळायचं म्हणून. तर त्यांच्याकडून ते आऊट होईनात. मग सर बाहेरून म्हणायला लागले की अरे हेमंतला बॉलिंग दे, हेमंतला बॉलिंग दे. मग ते सगळं आपण एखादी ओव्हर देऊन तर बघू. आणि म्हणून त्यांनी मला दिली आणि त्याच्यातच मला त्या फर्स्ट इनिंगला 4 विकेट आणि सेकंड इनिंगला 5 विकेट मिळाल्या. आणि त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. म्हणजे बाकीचे पण कॉन्ट्रीब्युशन आहेच, पण माझ्या त्याच्यातलं एक हे कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि ह्या बेसिसवरती मला शिवाजी युनिव्हर्सिटीला सिलेक्ट झालो आणि सातारा डिस्ट्रिक्टला पण सिलेक्ट झालो. आणि सातारा डिस्ट्रिक्टला कराडच्याच ग्राउंडवरती मॅच झाली. त्यात आम्ही हरलो. कराड डिस्ट्रिक्ट सातारा डिस्ट्रिक्ट आपल्या सांगलीबरोबर हरलो. बरोबर. आणि तेव्हा मला वाटलं होतं की विठ्ठल जोशी भेटतील, पण त्या विठ्ठल जोशी नाही खेळले. मग तिथून मग मी 2 वर्ष झाल्यानंतर आमची टीम डिबार झाली कराडची. सर म्हणाले तू इथे थांबू नको, तू पुण्याला जा, मी ती सोय केलेली आहे. म्हणून पुण्याला गेलो. पुण्याला पण मी रोज प्रॅक्टिसमध्ये आम्ही शिवाजी नगरला त्यांचं आमचं ग्राउंड होतं, तिथे प्रॅक्टिस करायचो. इंजिनिअरिंग कॉलेज पुण्याकडून COEP कडून ती प्रॅक्टिस करताना सुद्धा तिथे टर्फ ग्राउंडवरती खेळायला मला मिळालं पहिल्यांदा. फक्त पिच पुरतं टर्फ असायचं, बाकी आउटफील्ड साधं असायचं. तर तिथे आणि टर्फवरती स्पिनरला जास्त इफेक्ट मिळतो, ऑफ द पिच बाउन्स वगैरे चांगला येतो, आर्मरला चांगला इफेक्ट मिळतो. त्याचा इफेक्ट मला मिळाला. तिथेही मला चांगल्या विकेट मिळाल्या. आणि माझा टर्निंग पॉईंट मॅचचा म्हणजे आम्ही फायनल मॅचला पोचलो तर BMCC कॉलेज जे होतं त्याच्यात प्रदीप शिदे कॅप्टन आणि त्यांचे कोच चंदू बोर्डे होते. आणि आमचे कोच हसपनीस सर होते. तर तिथे आमची PYC ग्राउंडवरती मॅच झाली, जबरदस्त मॅच झाली. आणि त्याच्यामध्ये मला 3 विकेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा प्रदीप शिदेचा लॉंग ऑनला गेलेला उंच कॅच मी घेतला. आणि अख्ख्या इंजिनिअरिंग कॉलेजला सुट्टी दिली होती आम्हाला बघायला. आणि ते कॅच घेतल्यावरती एकदम सगळे खुश झाले. आम्ही जिंकलो नाही, हरलो आम्ही, पण रनर्सअप मिळाला आम्हाला. पण त्या बेसिसवरती मला हसपनीसांनी त्यावेळेस विठ्ठल जोशी आलेले होते. मला म्हणे यांच्या पाया पड. त्यांनी माझ्या पाठीवरती हात ठेवला. म्हणे वेल बोल्ड. म्हटलं कोण सर? तर म्हणे हे विठ्ठल जोशी. मला जे कराडला भेटायचे होते ते तिथे भेटले. म्हणजे एक नशिबात होतं त्याला भेटायला. फार जबरदस्त माणूस आहे तो. त्याचा मला दर्शन झालं तिथे आणि त्यांनी पाठीवर हात ठेवला, फार समाधान मिळालं.
आणि तिथून मग मला बाळ पंडित म्हणाले की तू पुण्याला थांबलास, नितीन खानेवाले PSI ला सिलेक्ट झालाय, तर तुला चान्स आहे महाराष्ट्र खेळायला. अनफॉर्च्युनेटली मला पुण्यात थांबता आलं नाही, तर मी 4 वर्ष कराडला आपलं कोल्हापूरला काढले आणि पुन्हा नाशिकला आलो. नाशिकला आल्यावरती 81-82ला नाशिक डिस्ट्रिक्टला सिलेक्ट झालो. तेव्हा नंदू छायापती कॅप्टन होता. सर मग असं करत असताना आपल्याला कोणाचा असं घरातून विरोध वगैरे झाला का, खेळू नको, अभ्यास कर किंवा पहिल्यांदाच विरोध झाला ना वडिलांचाच. वडील म्हणजे खेळायचंच नाही, त्यामुळे ते मला माझ्या क्रिकेटमध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हताच. त्यांना तेव्हा ते करिअर त्यांनी डेव्हलप कर पाहिजे. त्या काळात जुन्या काळातल्या लोकांचं तेच होतं की मुलांनी पुढे ते लाईनीला लागावं. बरोबर. त्या हिशोबाने ते म्हणत होते. वडिलांचा विरोध होता पण आईचं काही नव्हतं. आईचं काही नव्हतं. आई मला तशी सपोर्ट करायची, पण वडिलांचा विरोध होता. पण एक फार मजेशीर किस्सा झाला त्याच्यामध्ये. तर तिथले कराडचे सर देवधर म्हणून माझे हेड ऑफ डिपार्टमेंट नाशिकला आले मेरीला, आणि माझ्या वडिलांचे मित्र तिथे बसले होते. माझे वडील पण इंजिनियर होते आणि तिथले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे ते मेरीचं. तिथे बसले असताना त्यांनी त्या सरांनी विचारलं, ढेकणे सर होते ते, की म्हणे माझा मुलगा कराडला असतो, त्याला ओळखता का? म्हणे नाही, त्याला नाही ओळखत. मग माझ्या वडिलांनी सर हळू विचारलं, म्हणजे माझा मुलगा पण कराडला असतो म्हणे, क्रिकेट खेळतो, तो डावखोरा गोलंदाज का? तेव्हा माझ्या वडिलांना अभिमान वाटला, आपल्या पोराला खोटं असं होतं ते. क्रिकेटमधून काही असं मिळालं. असं पण तुम्ही नाशिकला आले म्हणता, मग आपला तिथला प्रवास. नाशिकमध्ये मग मी आल्यानंतर डिस्ट्रिक्टला सिलेक्ट झालो. त्यानंतर पहिल्यांदा नंदू छायापती वगैरे यांच्या बरोबर त्याच वेळेस मी MPSCला सिलेक्ट झालो. त्या क्रिकेटच्या बेसिसवरती मी सिलेक्ट पण झालो क्लास 2 ऑफिसर म्हणून. त्यांना आवडलं मी त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहेत म्हटलं. मग नंदूबरोबर आम्ही औरंगाबादला आमच्या नगरला मॅचेस झाले. नगरला आम्ही पुन्हा डिस्ट्रिक्टच्या अगेन्स्ट हरलो. त्यावेळेस पण फार छान एक्सपिरियन्स मिळाला मला. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी नंदू छायापती नव्हता, राजू लेले पुढच्या 2-3 वर्ष होता. तिच्याबरोबर खेळलो, त्याच्यावरून खूप शिकायला मिळालं मला. राजू लेले सारख्या कॅप्टनशिपच्या अंडर खूपच शिकायला मिळालं. आणि त्यात सर्वात इंटरेस्टिंग मॅच आमची सोलापूर वर्सेस मॅच झाली. ती नाशिक रोड जिमखानाला झाली आणि फारच जबरदस्त 5 रननी आपण जिंकलो. आणि त्यावेळेस मी एका साईडनी 35 ओव्हर टाकल्या होत्या. तर विकेट किती होते आपल्याला? त्या 3-4 विकेट होते, 4-1 विकेट होते. पण त्यावेळेस कंटिन्युअस टाकून त्यांचा तो खान का शेख कोणती चांगला बॅट्समन होता, त्याला खेळू द्यायचं नव्हतं म्हणून सरांनी सांगितलं होतं, राजू लेले सरांनी. तर ते आम्ही त्याला बरोबर ट्रॅप केलं. आणि नागवंशी बंधू ते मला ओळखत होते, कारण ते कोल्हापूरमधून भेटत होते मला, ते पण होते. आणि अशा प्रकारे ती मॅच मारली. फारच म्हणजे माझ्या डिस्ट्रिक्टमधली फार चांगली मॅच होती ती. बरं. सर आपण मग सर्व्हिसला आपली हे कशी आली का, मेरीत आपण आलात, मग त्यानंतर आपण क्रिकेट चालू ठेवलं का? हो, चालू ठेवलं. तिथे मी कॅप्टन होतो. बरं. 16 वर्ष मी तिथे कॅप्टनशिप केली. तिथून मग हे क्रिकेट खेळायला यायचो. तिथूनच उत्तर महाराष्ट्राला सिलेक्ट झालो. मला स्पेशल लीव पण मिळाली होती उत्तर महाराष्ट्र खेळायला. पण बॅड लक त्यावेळेस माझ्या बहिणीचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला म्हणून मला जावं लागलं. मी उत्तर महाराष्ट्र रिप्रेझेंट करू शकलो नाही. पण त्या क्रिकेट मला तिथे खेळायला चान्स मिळत होतं. संध्याकाळी तिथे प्रॅक्टिसला ग्राउंड पण होतं आणि आम्हाला फंड्स पण होते तिथे खेळायला. आणि चांगलं तिथून आम्ही डेव्हलप केलं सगळं. आपण क्रिकेट खेळत असताना मग इंडिसेचं आपण खजिनदारपदी आपली निवड झाली वगैरे, तर हे क्रिकेट आपण असं ठरवलं होतं का की मला क्रिकेटमध्ये तर आवड आहे पण ही कंटिन्यू ठेवायचं, कोणत्या तरी रूपात कंटिन्यू ठेवायचं असं? ते क्रिकेट हे आयुष्याचा एक भागच झाला होता माझा. त्यामुळे मी क्रिकेट सोडणं शक्यच नव्हतं. ग्राउंड शिवाय तर आम्हाला करवणं शक्य नव्हतं. म्हटलं आता आपण क्रिकेट कोचिंग करू शकत नाही, निदान क्रिकेटमध्ये सहभाग करून नवीन पोरांना डेव्हलप तरी करावं. मग त्याच काळामध्ये मला विनोद शाह भेटला आणि ते मला ती गँग आमची फार जुनी मैत्री होती आणि त्यामुळे ते आणि लोक काम करणारे लोक आहेत सगळे. समीर पण नंतर भेटला, पण त्याच्या आधी पण विनोद शाह, आम्ही सगळे, रतन कोयटे वगैरे सगळे होते. पण त्यांनी सगळे आम्ही खेळाडू पॅनल म्हणून सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला क्रिकेट जगवायचं आपल्या नाशिक. आणि मग ते सुरुवात करून मग समीर पण जॉईन झाला आम्हाला आणि त्या दोघांच्या सपोर्टनी मला सुद्धा खूप काही शिकायला मिळालं आणि आम्ही डेव्हलप केलं सगळं बरंच. आपण त्यावेळेचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट नाशिकचं यातला तफावत किंवा फरक काय तुम्हाला आत्ता या क्षणी जाणवतोय?
खूपच तफावत आहे. आता त्यावेळेस ग्राउंड्स पण इतके चांगले नव्हते. आपण मॅटवरती तेव्हा प्रॅक्टिस करायचो, खेळायचो. त्या ते ग्राउंड पण लेवलमध्ये नसतो. गोल्फ क्लबचं ग्राउंड पण तुम्हाला माहिती असेल खूपच ह्याचं होतं. महात्मा नगरचं ग्राउंड पण असं चढ होता, ते पण लेवल झालं, डेव्हलप झालं, सगळं टर्फ डेव्हलप झालं आणि सगळ्या प्रकारे पॅव्हलियन डेव्हलप केलं. हे सगळ्यांच्या आमच्या टीमच्या सपोर्टमुळे विनोद शाह, समीर रट्टे हे सगळ्यांना भेटून हे करून फंड्स हे करून त्यामुळे आम्हाला खूप चांगला हे मिळाला, इफेक्ट मिळाला. आता जे आपण म्हणतोय का क्रिकेटमध्ये आपले मित्रपरिवार भरपूर मोठा होता, पण ते मित्रपरिवारामध्ये आपल्या कोणाला आता कोणाचे नाव घेता येईल का ते मला अजूनही आठवत आहे? नाशिकचे घ्या, बाहेरचे घ्या, की ते खरंच हे माझा मित्रपरिवार होता आणि यांच्यावर मी क्रिकेट खेळलो याचा अभिमान आहे मला. असे खूप प्लेयर आहेत. त्यातले भालेकर होता एक, तो आता गेला. नंतर विनोद वगैरे आम्ही बरोबर. नंतर प्रशांत राय, के.व्ही. जोशी यांच्यावर पण क्रिकेट खेळलो मी. नंतर आपलं राजू लेले, त्याबद्दल तर खूपच चांगलं मला शिकायला पण मिळालं बरंच. त्यांचं क्रिकेट चांगलं खेळायला मिळालं त्यावेळेस. आपण आता जे हे करताय याच्या माझ्या मते 16 तारखेला हे चालू होतंय सिके नायडू. तर त्याबद्दल काय सांगता येईल का? नाशिकला जे मॅचेस भेटत आहे त्या मॅचेस बद्दल काय सांगता येईल का? नाशिककर खरंच एक नशिबान आहे. हो, खरंच नक्कीच नशिबान. त्यासाठी अशा चांगल्या प्रकारचे मॅचेस भेट नाही. सांगतो आता ते इन्फ्रास्ट्रक्चर इतकं चांगलं डेव्हलप झालंय ना की आमच्या इथे येऊन सगळ्यांनी बघितलं. MCAचे पण पदाधिकारी इथे आले होते. ते आमचं डेकोर बघतात आणि आमचं तुम्ही बघालच ते पॅव्हलियन कसं डेव्हलप करतात. बरोबर. तर सगळेजण कष्ट घेतात. विनोद झाला, समीर झाले, सगळे फार कष्ट करून ते उभं करतात. सगळ्या लोकांना हे करून इन्सिस्ट करून सगळं तयार करतात आणि त्या ह्याच्यामुळे लोकांना इतकं अट्रॅक्शन येते आणि चांगले प्लेयर्स बघायला मिळतात, चांगलं शिकायला मिळतं. त्यामुळे हे इतकं मोठं भाग्य आहे इथल्या नाशिकच्या लोकांना आणि इथे जवळपासच्या लोकांना की याच्यामुळे खूप शिकून खूप प्लेयर्स तयार झाले. म्हणजे इव्हन ते येणारे लोक सुद्धा तयार झाले, आपल्या इथे खेळतात आणि इथूनच पुढे मोठ्या लेवलला जाऊन खेळतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या ह्याच्यामुळे प्लेयर्सना पण खूप मदत झाली, आपल्या इथल्या लोकल प्लेयर्सना पण मदत होती. बरोबर. सर, आपण NDCAचे खजिनदार म्हणून काम बघत आहात. या कामाविषयी आपल्याला काय वाटतं का खरंच मला याच्यातून नाशिकची सेवा करायला मिळाली? आमची टीमच अशी आहे ना की सगळेजण सगळे मदत करतात. परंतु खजिनदार म्हणून जर म्हणाल तर मी सगळे फंड्स जे काही सोशल आपले आहेत सगळ्यांचे ते सांभाळणं, जे आहे त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे वापरणं आणि त्याचा नीट विनियोग करणं, ह्याच्यावरती कंट्रोल मात्र मी फार ठेवला की ते सगळ्यांना व्यवस्थित मिळाले पाहिजे आणि आपल्या जिथे कामासाठी पाहिजे तिथेच गेले पाहिजे ते. आणि आपले पब्लिक फंड्स नाही, आपले सोशल फंड्स आहेत, सगळ्यांनी नीट वापरले गेले पाहिजे आणि चांगला उपयोग झाला आम्हाला. आणि अशा कामामुळे आम्हाला लोकांनी पण खूप भरभरून मदत केलेली आहे की आपण चांगलं काम करतोय. हे विनोद शाह नुसते गेले कुणाकडे तर ते आम्हाला मदत करतात सगळे. आम्हाला कुठेही असं काही शॉर्ट पडत नाही. आजही आम्ही फिरतोय, आता आम्हाला मॅचेस आहेत, आम्हाला फंड्सचा प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे. आणि फार मोठं भाग्य हे आपल्या क्रिकेटला नाशिकला की हा असा बॅकअप आपल्याला मिळतोय. आता पुढच्याच महिन्यात परत आता सिके नायडू झाल्यानंतर पुढच्या 2 मॅचेस आपल्याला रणजी ट्रॉफी आहे. आपल्याला एक नवी 2 मॅच मिळत आहे. जे मागील आपण इतिहास बघितला तर तो इतिहास असा होता की 23 वर्षानंतर नाशिकला रणजी ट्रॉफी झाली आणि आता असं एका वर्षात 2 मॅचेस मिळतात. याबद्दल काय सांगता येईल आपल्याला की खरंच ही पिढी, आत्ताची पिढी किंवा नाशिकचे जे लोक आत्ताचे ते खरंच भाग्यवानी. मागे जे मी पण माझ्या काळात होतो की मी रेडिओवर ऐकायचो रणजी ट्रॉफी. करेक्ट. पण इथं जे रणजी ट्रॉफी होतं ते आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळतं. याबद्दल आपलं काय मत? नाही, हे म्हणून म्हटलं ना तुम्हाला की हे इथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालंय आणि ह्याच्या मागचे सगळे कष्ट आहेत. त्यामुळे लोकांना इतकं अट्रॅक्शन निर्माण झालंय की त्यामुळे चांगले प्लेयर्स पण बघायला मिळतात, चांगल्या गेम्स बघायला मिळतात आणि इतकी डेव्हलपमेंट छान झाली आहे की तर मी ग्राउंड पण बघितलं असेल की आम्हाला आमदारांतून पण चांगली मदत झालेली आहे. देवानी फरांदे मॅडमनी पण चांगली भरभरून मदत केली आहे, सगळ्यांनीच केली. आणि त्यामुळे इतकं छान डेव्हलप झालं सगळ्यांना की तिथे आलं की लोकांना बघण्यासारखं वाटतं ते मॅच. आणि इतकं डेकोर छान आहे आणि प्लेयर्स पण चांगले येतात. आता ह्या सगळ्या टीममधून आपला ऋतुराज गायकवाड पण येणारच आहे. बाकीच्या टीममधून पण बरेच मयंक अग्रवाल वगैरे सगळे येतील. पृथ्वी शाह पण येतोय. हा, उन्हाळकट आहे. तर हे सगळे आले की ते लोकांना पण बघून काही शिकायला मिळतं. आणि इतकं मोठं भाग्य आहे ना की आम्हाला कधी लहानपणी आपल्याला बघायला मिळालं नाही. बरोबर. आपण टीव्हीवर सुद्धा कधी बघायला मिळालं, आता ऍक्च्युअल बघायला मिळते. हे आपल्या नाशिकच्या लोकांचं भाग्य आहे आणि मुलांचं, नवीन मुलांचं. मी तुम्हाला त्याच्यातून जे आपण रणजी मॅचेस वगैरे घेतो त्याच्यातून तुम्हाला वाटतं
ह्या आत्ताच्या मॅचेसचा भविष्यात नाशिकच्या क्रिकेटवर फार मोठा परिणाम होणार आहे? 100% चांगला परिणाम होईल. आपले महाराष्ट्र काय आपल्या डायरेक्ट इंडियाच्या टीममध्ये पर्यंत जाऊ शकतील. आता पारख सारखा पोरगा गेलाच ना, अंडर 14 साहिल पारख सारखा. तसे आपले सिनियर प्लेअर पण जातील, हे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आता एवढं आपण त्यासाठी डेव्हलप करतोय ते अशा फायदा होऊन ते पोरं पुढे जातीलच, ह्याच्याबद्दल खात्री आहे आम्हाला. असं काही आहे का आपल्या मनात का अजून आम्हाला आत्ता नाही पण पुढे आम्ही करू शकतो असं? याच्याबद्दल का असं नाशिकला अजून आम्हाला काही द्यायचंय, नाशिकच्या क्रिकेटला अजून काही द्यायचंय? नाही, क्रिकेटला द्यायचं हेच डेव्हलपमेंटच द्यायची आहे आम्हाला, की मुलं पुढे गेली पाहिजे आणि त्याप्रमाणे आमचं कोचिंगच्या दृष्टीने चालू आहे. आम्ही खूप आता चांगले कोचेस पण ठेवलेत आणि ते डेव्हलपमेंट पण त्या दृष्टीने चालू आहे की ते मुलांना चांगलं ट्रेनिंग मिळावं. आणि आता बाहेरचे कोच पण बोलवतो आम्ही. ते गोडबोले सर पण आले होते इथे कोचिंग करायला, आपले ट्रेनिंग द्यायला. आम्ही बाहेरून बरेच लोक बोलून पोरांना तयार करायच्या मागे, कोचेसना तयार करायच्या मागे, त्याचे इफेक्ट घेऊन पोरं चांगली डेव्हलप व्हावी हीच आपली इच्छा आहे. आणि ते होईल, नक्की होईल. इच्छा नाही, नुसतं होईलच. सर, आपल्याला अखेरचा प्रश्न. आता आपण पुढच्या या महिन्यात तर होतातच आपले CK नायडूचे, नंतर पुढच्या महिन्यात मायामध्ये रणजी ट्रॉफी पण आहे. तर यासाठी नाशिककरांना तुम्ही काय अपील कराल, काय आव्हान कराल? आम्हाला फक्त काय मदत करावी सगळ्या दृष्टीने, तिथे आपले मॅच बघायला यावं हे तर आहेच, पण काही कॉन्ट्रीब्युशन करणारे लोक पण आहेत, तेही मदत करतातच आहेत. आणि तसं भरभरून सगळ्यांचा साथ आहेच आम्हाला, तसाच राहावा हीच इच्छा आहे. सर्वांनी नाशिककरांनी मॅच पाहायला, बस एवढीच इच्छा आहे आमची. आणि आनंदाने बघावं आणि आम्ही पण चांगल्या पद्धतीने त्यांना एंटरटेन करू. सगळ्या सोयी केलेल्या आहेत आम्ही आणि चांगल्या पद्धतीने आम्ही ते पाळू सगळे 4 जे काही दिवस मॅचेस असतील त्या दिवस. सर, खरं तर आपण नाशिकचं क्रिकेट, सोलापूर, सातारा या संबंध तुमचा आपला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्राशी संबंध आला क्रिकेट खेळताना. आणि आज आमच्याशी तुम्ही बोलताना हे सर्व गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर नाशिकच्या क्रिकेटचा आलेख कसा उंचावत गेला हे देखील आपण सांगितलं. तुम्ही आमच्याशी गप्पा मारला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.